वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो आम्ही निघालो आहे खेकडा मार्केटमध्ये बदलापूर ईस्टच्या. आम्ही म्हणजे मी आणि इंगळे साहेब. सो चला मग. मंडळी, गेल्या वर्षी मी खेकडा मार्केटचा ब्लॉग अपलोड केला होता, तर त्याला मी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिला आहे. आणि 2 महिने झाले आहे, पावसाळा सुरू झाला, पण अजूनही आम्ही खेकड्याचा आस्वाद घेतला नाही. सो इंगळे साहेबांना सुट्टी होती, म्हटलं चला आपण खेकडे आणायला जाऊया. आणि खरंच सांगते, वातावरणही खूप छान आणि मोकळं होतं, पाऊसही नव्हता. आणि हा आहे आमचा माऊली चौक. सो मी नेहमीच तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवते, कारण याच रस्त्याने आमचं येणं जाणं असतं. मुलांच्या शाळाही याच रस्त्याने असतात आणि मॉल पण आमचे दोन्ही याच रस्त्याने आहेत, आमचे म्हणजे बदलापूरकरांचे. सो आम्ही आता लटच झालो आहे मेन हायवेला. आणि हो, जाण्याच्या आधी भरायचं आहे पेट्रोल. हो, आणि पेट्रोल भरायला जात असताना मध्येच लागले आहे सिग्नल. आणि बदलापूरमध्ये खरं सांगते, ज्या ज्या ठिकाणी अत्यंत गरज होती सिग्नलची, त्या ठिकाणी सिग्नल लागलेले आहेत. कारण ट्रॉफिक त्या ठिकाणी भरपूर ट्रॉफिक होतं, कारण येणाऱ्या जाणाऱ्यांची म्हणजे 4 ठिकाणचे रस्ते एकत्र येतात, तेव्हा खूप गर्दी होते, गाड्या काढताना प्रॉब्लेम येतो. सो तो प्रॉब्लेम आता आमच्या बदलापूरमध्ये खूप कमी झालेला आहे. तुम्ही बघतच आहात. आता आम्हाला सिग्नल लागलेला आहे, तो आम्ही स्टॉप झालेलो आहोत. आणि गाड्याही बघा किती थांबलेल्या आहेत. हा फक्त सकाळचा व्ह्यू आहे, संध्याकाळचा नाही. रात्रीचा तर बापरे, विचारू नका. गाडी कशी काढायची, कशी टाकायची हे सुचत नाही. सो आम्ही निघालो आहे आता समोर. आणि हो, समोरही अजून एक सिग्नल लागणार आहे. ही सगळ्यात अत्यंत खूप आनंदाची गोष्ट आहे की काही मिनिटाच्या अंतरावरती सिग्नल बसवण्यात आलेले आहेत. ही खूप खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये पावसाचं खूप निसर्गाची कृपा आहे की पाऊस झालेला नाही आहे. तुम्ही बघतच आहात किती छान मोकळं वातावरण आहे. आणि ब्लॉगिंग करतानाही खूप त्रास होत नाही, कारण मोबाईलमध्ये पाणी जाण्याचे खूप चान्सेस असतात. आणि मला खूप बरं वाटत आहे की बाहेर मी खूप कमी निघते, तर मला ब्लॉगिंग करायला भेटते, मला खूप मजा येते. आणि तुमच्यासोबत शेअर करते तेव्हाही खूप बरं वाटतं. तुम्ही जो प्रेम देतात माझ्या ब्लॉगिंगला, माझ्या जे मी व्हिडिओ अपलोड करते त्याला. सो थँक्यू सो मच. आणि हा आहे बदलापूरचा व्ह्यू, तुम्ही बघतच आहात. बस थोड्याच वेळात आपण पेट्रोल पंपवरती जाणार आहोत आणि पेट्रोल भरून आपण निघणार आहोत. नंतर मग बदलापूरच्या ईस्ट मार्केटमध्ये खेकडा मार्केट. सो हे बघा, हे आलंय आहे बदलापूरमध्ये पेट्रोल पंपकडे तो वाढलो, पण बघा रांगा लागलेल्या आहेत. आणि आभाळही थोडं भरून आलेलं आहे. पण आता असं वाटत आहे बापरे. आणि मार्केटमध्ये जायचं म्हटलं तर खेकडा मार्केट तर लवकरच जायला हवं. आता या रांगा बघून आम्ही कन्फ्यूज झालो की केव्हा होणार पेट्रोल भरून. सो तसाच धीर धरला आहे आम्ही. आणि थोड्याच वेळात आता इथूनही निघणार आहोत मार्केटसाठी. तर वेट करत आहोत की पटकन कधी नंबर लागणार आहे पेट्रोल भरायचा. सो आम्ही पेट्रोल भरून निघालेलो आहे. आणि आता लवकरच आपण जाणार आहोत खेकडा मार्केट. रेल्वे स्टेशनकडून जायचं आहे आपल्याला. सो चला मग. तर फायनली मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत बदलापूर ईस्ट रेल्वे स्टेशन. ते बघा दिसत आहे. सो रेल्वे स्टेशनच्या थोडं समोर गेलो की तिथं खेकडा मार्केट लागते. चला जाऊया. सो फायनली मंडळी, आपण पोहोचलो आहे बदलापूरच्या ईस्ट मार्केटमध्ये. सो खेकडे घ्यायला. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. इंग्रज साहेब बघा खेकडे बघत आहे, आपण पण बघूया. काय झालं? बारकं आहे. ओके, गाडीवर चला, मी येते पुढे. तर मंडळी, इथं आपल्याला एकच मावशी दिसत आहे, पण इथून तिथून सर्व खेकडे बसलेले असतात. बायका छोटे चिंबोरे. आज काय झालेलं आहे, खूप कमी बायका दिसत आहेत खेकडे घेऊन बसलेल्या. आणि ह्या गोड पाण्याचे आहेत, म्हणजे बाजूचा ग्रामीण भाग आहे, तिथल्या लेडीज घेऊन येतात. माहिती श्रावण महिना आहे कदाचित, त्याच्यामुळे मार्केट खूप कमी भरलेलं आहे, नाहीतर खूप गच्च भरलेलं असते मार्केट. सो मागच्या वर्षी तुम्ही माझा ब्लॉग बघितला आहे मार्केटचा. मागच्या वर्षी खूप गजबजलेलं होतं, यावर्षी खूप कमी आहे. तुम्ही बघतच आहात मंडळी की खूप कमी दुकानं लागलेली आहेत. आणि त्याच्यामुळे नक्कीच भावावरती परिणाम होणार आहे. आणि खेकड्यांची जी साईज असते त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. इंगळे साहेब गेले आहेत समोर बाईक घेऊन. बघू यांच्याकडे.
मावशी म्हणतात चिंबोऱ्या दाखव. गोड पाण्याचे आहेत ना? गोड पाण्याचे. ओके, हे बघा ह्या मावशा आहेत. गोड पाण्याच्या चिंबोऱ्या घेऊन आलेल्या आहेत. इकडे साहेब इकडे बघत आहेत चिंबोरी. इथं खूप मोठ्या मोठ्या आहेत. तर मंडळी एकाच ठिकाणी आम्हाला मनासारखे खेकडे भेटलेले आहेत, तुम्ही बघत आहात. आणि त्याच्यामध्ये काही पांढरेसुद्धा आहेत, काही लालसर आहेत, पण आम्हाला हवे आहेत काळे खेकडे. आणि इथं बघूया वाटे पडलेले आहेत, एका ठिकाणी दिसले आहेत आणि खूप मोठे मोठे आहेत खेकडे. नक्कीच हे सीझन खेकड्यांचं आहे आणि लोक खूप आवडीने खातात हे. सो मलाही खूप आवडतात. मला सी फूड खूप आवडते. सो तुम्हाला कुठलं फूड आवडते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बघूया आता इथं काय भाव आहे या खेकड्यांचा, कारण मार्केट खूप कमी भरलेलं आहे आज. साहेब बघत आहेत चिंबोरी. मंडळी मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की दुकानं कमी लागलं असल्यामुळे खेकड्यांच्या भावामध्ये पण खूप परिणाम होणार आहे. नक्कीच बघूया आता मावशी आम्हाला खेकडे एक वाटा काय भावामध्ये देत आहे. आणि साईज वेगवेगळ्या ठिकाणी काय छोटे छोटे आहेत. त्या मावशीजवळच फक्त मोठ्या साईजच्या खेकडे आहेत, चिंबोरी आहेत. बघूया आता इकडे साहेब काय भाव करतात. पूर्ण मार्केट आणि मार्केट बघा सगळं सुन्न पडलेलं आहे, मला दिसतच आहे बघा. नाही तर समोरून जिथून मी आले तर पाठी बघताना तुम्ही पूर्ण गच्च भरलेलं अक्षरशः. आणि पूर्ण इथून ह्या ज्या लाईनी दिसतात ना, सो असं हे जे दिसत आहे ना हे पूर्ण गच्च भरलेलं. पण आज का आहे का कमी झालेलं आहे माहिती नाही. श्रावण महिना असल्यामुळे तर असू शकते कदाचित, नाहीतर हे मार्केट फुल भरलेलं असतं. सो अजून भाव केला नाही. खेकड्यांचा काय भाव आहे, कसे दिलेत आपण बघूया. आता घरी पाहुणे आहेत, जास्त क्वांटिटी लागणार आहे. नाहीतर आम्ही दोघं जण असल्यामुळे जास्त आणत नाही, पण आता पाहुणे असल्यामुळे जास्त क्वांटिटी घेणार आहोत. बघूया. मावशी बघा कशा हातानेच त्यांना पकडून पकडून हे करत आहे. म्हणजे इथं नाग्या तोडलेल्या आहेत आणि इथून नाग्या तोडून देत आहेत. बघा कशा तोडत आहेत हाताने. इकडे बघा तुमचा फोटो काढतायत. नको फोटो नको, पण नाग्या कशा तोडतात ते बघतो आम्ही. बघा कसा पकडला त्यांनी चिमट्यामध्ये आणि आता तोडतायत बघा. मावशी खेकडे कसे हो? खेकडे 350 रुपये. दोन वाटे आहेत हे, हो ना? हा एक वाटा आहे आणि तो एक वाटा आहे. दोन वेळेचे लावायचे. ओके, एक वाटा संपला, आता एक वाटा आहे. त्याचं बघूया काय होतं. आमच्यासाठी स्पेशल बघा त्याच्यामधून काढता येते आता. काळा बाहेर मावशी कशी दिले हो आपल्या? हो मावशी कशी दिले, कशी दिले? काढे काढे कुठे आहेत ते बघा. फायनली डिस्कशन झाल्यानंतर 550 रुपयामध्ये एक वाटा सांगितला आहे मावशीने. आणि तो सुरू आहे आता खेकड्यांचे पायतोड. जोर लगा के काय करायचं. तर मंडळी तुम्ही बघितलंच आहे की आम्ही एक वाटा घेतला आहे. तर तुमच्याकडे खेकडा वाटाने भेटतो किंवा किलोने भेटतो किंवा नगदी म्हणजे विचारते मी तुम्हाला. सो प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर एक वाटा घेतला आहे आणि थोड्या साहेब खेकड्यांच्या नाग्या तोडत मी फर्स्ट टाइम बघत आहे त्यांना. कारण खेकडा बाबा एकडा हाताला जर पकडला ना शिकले मला माहिती आहे. आपल्याला खेकडे खायला आवडतात पण पकडायला बिलकुल नाही. तो अशा पद्धतीने आम्ही खेकडा मार्केटमध्ये आलो आणि खेकडे घेतले. तुम्ही मार्केट बघितलं तर आम्ही तर खेकडे घेतले आहे वाट्याच्या प्रमाणे. सो तुमच्याकडे खेकडे कशा विकल्या जातात, वाट्याने विकल्या जातात किंवा नगने किलोने, कमेंट करून नक्की सांगा. सो फायनल मंडळी आमची झाली आहे. आम्ही घेतली आहे खेकडे आणि आम्ही निघालो आहे घरी.
आणि खरंच खूप निसर्गाची कृपा आहे. आज पाऊस झाला नाही तर खूप बरं वाटलं. इंगळे साहेबांनी भाव केला आणि स्वतःही खेकडे म्हणजे स्वतःही खेकड्यांच्या नाग्या तोडल्या. तो आता घरी पाहुणे वाढवलं. खेकड्याचा म्हणजे खेकड्यांच्या मार्केटचा ब्लॉग तर बघितला आहे तुम्ही. बट तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.